नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी 81 सदस्याची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 20 प्रभागामध्ये 19 प्रभाग 4 सदस्याचे तर 1 प्रभाग 5 सदस्यांचा असणार आहे। प्रत्येक प्रभागात 24 ते 37 हजार लोकसंख्या राहणार असून नागरिकांना 15 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना देण्याची संधी मिळणार आहे। शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिलाय। आता प्राथमिक शिक्षक सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी टीईटी पास करणं अनिवार्य राहणार आहे। मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्याने कोल्हापूरसह राज्यभरात सकल मराठा समाजात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। शाहू बँक चौकातील भाई ग्रुपच्या गणेश मूर्तीसमोर समाज बांधवांनी सामूहिक आरती करून पेढ्याचं वाटप केलंय। कोयना धरणाची पाणी पातळी वाढल्याने 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 15,700 क्युसेक विसर्ग सुरू झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे 3 पाणी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकलाय। कारवाईत 5 जण अटकेत असून 3,13,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोल्हापूर महापालिकेविरोधात शिक्षक संघटनांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। निवडणूक ते विसर्जन अशा अशैक्षणिक कामासाठी शिक्षकांना लावलं जात असल्याचा आरोप संघटनांनी केलाय। आजरात घरगुती गणरायाचे विसर्जन शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडलं। ढोल ताशाच्या गजरात व गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय। श्री क्षेत्र बाहुबली येथे पर्यटन सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे। यात्री निवासीसाठी 1 कोटी तर भक्ती निवासासाठी 1 कोटी निधी मंजूर झाला असून शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे व आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते झालाय। कळंबा परिसरात घरगुती गणरायाचे विसर्जन भक्तिभावाने पार पडलं। ग्रामपंचायतीकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती तर स्थानिक मंडळाने भाविकांना प्रसादाचं वाटप करून स्वागत केलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या नावाने खोटं व्हॉट्सअप अकाउंट सुरू असल्याचं समोर आलंय। नागरिकांनी त्यावरून येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये अशी महापालिकेची सूचना आहे। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।